अहमदनगर शहरातील इटन इंडस्ट्रियल सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड कंपनीतील 210 कामगारांच्या वतीनं प्रलंबित मागण्या मान्य होण्याकरता जिल्हा कामगार संघटनेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्यात आलं आहे। कोण म्हणता देत नाही, कोण म्हणता देत नाही, कामगार एकजुटीचा अरे कोण म्हणता देत नाही, कोण म्हणता देत नाही। मागील 17 महिन्यांपासून प्रलंबित वेतनवाढ करार करण्यात यावा। कंपनी सुरू झाल्यापासून माथाडी कायद्याचे सर्वेक्षण करून माथाडी कायद्याची अंमलबजावणी करण्यात यावी यांसह इतर प्रमुख मागण्यांसंदर्भात हे आमरण उपोषण सुरू करण्यात आले असून कामगारांच्या मागण्यांची जिल्हा प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन कामगारांना न्याय द्यावा अशी प्रतिक्रिया अहमदनगर जिल्हा कामगार संघटनेचे अध्यक्ष संतोष लांडे यांनी बोलताना व्यक्त केली आहे। मी संतोष विजय लांडे, अध्यक्ष अहमदनगर जिल्हा कामगार संघटना। आम्ही इटन इंडस्ट्रियल सिस्टीम प्रायव्हेट लिमिटेड अहमदनगर MIDC गेल्या काही वर्षापासून काम करत आहे। आमच्या माध्यमातून तिथं मागील ॲग्रीमेंटही झाले आहे, पण आता जे चालू ॲग्रीमेंट आहे त्याला गेल्या 17 महिन्यापासून प्रशासनाकडनं काहीतरी वेगळे काढण्यामध्ये विलंब होत आहे। तर त्या मागणीसाठी आणि त्याबरोबर इतरही आमच्या प्रामुख्याने ज्या मागण्या आहेत की माथाडी कायद्याची अंमलबजावणी करून त्यांचं सर्वेक्षण करावं, त्याचबरोबर महिलांसाठी त्यांनी सेकंड आणि थर्ड शिफ्ट चालू केलेली आहे। तर ती महिला कामगारांची त्यात गैरसोय होती, तर त्यासाठी ती सेकंड आणि थर्ड शिफ्ट बंद करावी। त्याचबरोबर ज्या महिला कामगार सेकंड शिफ्टला नाईट शिफ्टला यायला नकार देतात त्यांना कामावरून काढून टाकण्यात येते, तर अशा महिला कामगारांनाही आपण परत कामावर सामावून घ्यावं। अशा वेगवेगळ्या स्वरूपाच्या आमच्या मागण्या आहेत। ॲग्रीमेंट संदर्भात आमच्या सहाय्यक कामगार आयुक्त यांच्या जवळपास 6 मीटिंग झालेल्या आहेत। 6 मीटिंग होऊनही कंपनी प्रशासनाकडनं कुठलाही तोडगा काढलेला नाही। त्याचबरोबर कंपनीमध्येच आमच्या गेल्या 15 महिने ज्या मीटिंग झाल्या त्यामध्ये आमच्या 100+ मीटिंग झाल्या असतानाही कंपनी प्रशासन कुठंतरी आडमुठेपणाची भूमिका धोरण घेत आहे। आणि आमच्या काय मागील दिवसात असं निदर्शनास आलं की खाली जी मॅनेजमेंटबरोबर चर्चा बैठक होत असती तर याचा पुरेपूर अपडेट हा टॉप मॅनेजमेंटपर्यंत पोहोचत नाही आहे। तर याच्यात काहीतरी कुठंतरी उणिवा आम्हाला जाणवल्या, तर त्या आमच्या वारंवार आम्ही फॉलोअप घेतल्यानंतर कुठंही आमच्या ॲग्रीमेंटला सहकार्य होताना दिसत नाही आहे। त्यामुळं आज आम्ही माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाला बसलो आहे। कामगारांच्या या आमरण उपोषणाप्रसंगी किरण सर दाभाडे, गौतम मेटे, कासिम शेख, अमोल पवार, प्रशांत दराडे, महेश चेडे, अशोक सांगळे, किरण जपे यांच्यासह कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते। NTV न्यूज मराठी, अहमदनगर।